हळवार बहरेल प्रीतही आपली. भाग 42. तुला जास्त काही त्रास झाला नाही ना? त्या गुंडांनी परत तुझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? वीर तिच्या गालावर हात ठेवत बोलला. सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. जबरदस्ती? पार्वती म्हणाल्या. हो आजी, हे तेच गुंड होते ज्यांनी अक्षिताला त्या रात्री किडनॅप केलं होतं. तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि अनिता आंटीने त्याच गुंडांना सुपारी दिली होती, म्हणून आज ते गुंड पकडले गेले. वीर सगळ्यांना म्हणाला. पण हे दोघे कोण आहेत जे अक्षितासोबत आलेत? पार्वती. हे अक्षिताचे आई वडील आहेत. यांनी अक्षिताला त्याच रात्री घरातून बाहेर काढलं होतं, कारण त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलीवरती गुंडांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. जर ही गोष्ट गावात किंवा गावाबाहेर सगळीकडे पसरली तर त्यांची सगळीकडे बदनामी होईल, म्हणून त्यांनी तिला घरातून बाहेर काढलं होतं. म्हणून मी तिला इथे घेऊन आलो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की ती अनाथ आहे म्हणून. पण ती अनाथ नव्हती, तिचे आई वडील होते. हे तिला कित्येकांना सांगावंसंही वाटलं असेल, पण ती कधी सांगू सुद्धा शकली नाही. वीर बोलला आणि सगळीकडे भयान शांतता पसरली. अंकुर, वीर काय बोलतोय? हे सगळं खरं आहे का? प्रकाशराव. प्रकाशरावांच्या तोंडून अक्षिताच्या वडिलांचे नाव ऐकून घरातले सगळेच हक्केबक्के राहिले. बाबा, तुम्ही ओळखता का यांना? अक्षिता विवळतच बोलली. हो, खूप जुनी ओळख आहे यांच्याशी आपली. अंकुर. पण कशी काय? अक्षिता त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. तू लहान होती तेव्हा मी इथेच काम करायचो, यांच्याच बागेत. पण ही गोष्ट मी तुला तेव्हा कधीच बोललो नव्हतो. तू बाहेर खेळत असायची हे मी आतमधून काम करता करता बघायचो. वीर सुद्धा तुझ्यासोबत खेळायला असायचा. पण अचानक आपल्याला इथून जावं लागलं आणि आपण नवीन ठिकाणी राहू लागलो. त्याच्यानंतर आपलं सगळं काही बदललं. अंकुर बोलले. म्हणजे ही प्रीती आहे? वीर पटकन बोलून गेला आणि अक्षिताने अंकुरकडे पाहिले. प्रीती तर आम्ही तिला घरात बोलत होतो, पण खरं तर तिचं नाव अक्षिताच होतं. हे इथे कधीच कोणाला सांगितलं नाही. जेव्हा आम्ही दुसरीकडे राहायला गेलो तेव्हा आम्ही तिला अक्षिता म्हणूनच बोलवू लागलो आणि सगळेजण तिला याच नावाने ओळखूही लागले. अंकुर. पण तुम्ही असे अचानक का निघून गेला होता? रमा. माझी आई गावाला एकटीच राहत होती. ती खूप आजारी असायची, पण अचानक गावाकडून कळलं की ती आमची सारखी आठवण काढते. तिला भेटण्यासाठी म्हणून गेलो होतो, पण अचानक तिचा मृत्यू झाला आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं की इथेच राहायचं म्हणून. मग आम्ही तिथेच राहू लागलो. अंकुर. म्हणजे ह्यांनी तुम्हाला इथून हाकलवलं नव्हतं का? वीर प्रकाशरावांकडे इशारा करत बोलला. नाही, ते आम्हाला कशाला हाकलवतील? यांच्यासारखे मालक आम्हाला शोधून सुद्धा सापडायचे नाहीत. अंकिता बोलल्या. मग तुम्ही मला आत्तापर्यंत हे का सांगितलं की ती गरीब आहे, त्या मुलीची माझ्यासोबत खेळण्याची लायकी सुद्धा नाहीये? वीर. जर मी तुला हे सगळं सांगितलं नसतं तर तू तिचीच आठवण काढत कुडत बसला असतास. भलेही तू माझा रागराग करत असतोस, पण या गोष्टीचं तरी समाधान आहे की तू तिच्या आठवणीतून थोडा का होईना बाहेर आला होतास. तू तुझं आयुष्य पहिल्यासारखं जगत होतास. प्रकाशराव. आणि मला ह्यांनी सांगितलं होतं की जर मी तुला सगळं काही सांगितलं तर तू पुन्हा तिच्या आठवणीत गुंजत जाशील आणि तू तुझी स्वप्न सगळं काही विसरशील. मग मी सुद्धा गप्प राहणं निवडलं. रमा बोलल्या आणि वीरने जाऊन प्रकाशरावांना मिठी मारली. अक्षिता, चल आपण आपल्या घरी जाऊया. अंकुर बोलले. थांब अंकुर, अक्षिता कुठेही जाणार नाहीये. पार्वती. म्हणजे? ते न समजून बोलले. म्हणजे माझ्या नातवाला तुझी मुलगी खूप आवडते आणि त्याचं प्रेम आहे तिच्यावरती, आणि अक्षिताला सुद्धा वीर आवडतो. तर माझी अशी इच्छा होती की आपण या दोघांचं लग्न करून टाकू. पार्वती बोलल्या आणि सगळेजण त्या दोघांकडे बघू लागले. असं काय बघताय आमच्याकडे? आणि काही चोरी केली का? प्रेम तर केलंय ना? वीर सगळ्यांकडे मिश्किलपणे हसत बोलला. अक्षिता, मोठ्या मालकीन काय म्हणतायत? तुझं खरंच यांच्यावरती प्रेम आहे का? अंकुर. मी इथे काम करणारे एका मायाची मुलगी आहे आणि वीर या घराचे मालक आहेत. आमचं लग्न कसं काय होऊ शकतं? अक्षिता मनातच विचार करू लागली. एवढा विचार नको करू अक्षिता. आता तू कोणीही असशील, पण माझ्याशी लग्न झाल्यावर तू मिसेस वीर होणार आहेस आणि त्यावेळेला तुला बोलण्याचा कोणालाही काहीही अधिकार नसेल. वीर बोलला. पण तिची नजर
प्रकाशराव आणि रमांकडेच होती. आमच्याकडे बघून काही उपयोग होणार आहे का त्याचा? प्रकाशराव थोड्या कडक आवाजात बोलले. तिच्यावरती कशाला ओरडतोय? या दोघांच्या लग्नाचा विषय आता मी काढला ना, मग जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोलणार सरळ. पार्वती त्याला दम देत बोलल्या. हे बघ आई, शेवटी लग्न करायचं की नाही हा या दोघांचा प्रश्न असेल ना, त्याच्यात आपण कशाला हस्तक्षेप करायचा? प्रकाशराव बोलले आणि वीर आणि अक्षिता एकमेकांकडे बावरून बघू लागले. मला मान्य आहे की तू मला आधी या घरात नको होतीस, पण आता मला कळलंय की तू अंकुरची आणि अंकिताची मुलगी आहेस. तुझ्यावर त्यांचे संस्कार आहेत आणि त्यांच्या संस्कारावरती मी कधीच संशय घेणार नाही, कारण त्या दोघांना मी खूप चांगलं ओळखतो. प्रकाशराव, मग बोला, मान्य आहे का तुम्हाला दोघांना हे लग्न? रमा बोलल्या आणि अक्षिता तिथून पळत रूममध्ये निघून गेली. अक्षिता थांब, सगळ्यांनी आवाज दिला, पण अक्षिता तिथे थांबली नाही. काका तुम्ही थांबा, मी जाऊन बघतो, वीर अंकुरला आडवत बोलला. अक्षिता डोअर ओपन कर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, वीर बाहेर उभा राहून बोलला. वीर मला आत्ता कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, प्लीज मला थोडा वेळ एकटं सोडता का? अक्षिता आतून बोलली. नाही, मी तुला एकटं सोडू शकत नाहीये आणि नाही मी तुला एकटं सोडणार आहे, त्याच्यामुळे पटकन दार उघड, वीर दरवाजा वाजवत बोलला. बराच वेळ निघून गेला, पण वीर रूमच्या बाहेरून हलला नाही आणि अक्षिता मात्र आतमध्ये बसून हमसून हमसून रडत होती. सगळेजण ते दोघे खाली येण्याची वाट बघत बसले होते. शेवटी न राहून अक्षिताने डोअर ओपन केला. वीर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला आता कोणाशी बोलायचं नाहीये म्हणून, मग तुम्ही इथे का उभे आहात अजून? अक्षिता, तुला बोलायचं नसेल पण मला तर बोलायचं आहे ना तुझ्याशी, वीर तिच्या नजरेला नजर देत बोलला. काय बोलायचं आहे तुम्हाला? अक्षिता, तू माझ्याशी लग्न कर बस, माझी काही अशी जबरदस्ती नाहीये, मी फक्त तुला माझ्या मनात काय आहे ते बोलून दाखवलं होतं. त्याच्यावरती तू मला म्हणाली होतीस की तुला सुद्धा कोणीतरी आवडतं, जर तुला दुसरं कोणी आवडत असेल तर तसं तू तुझ्या आईबाबांना सांगून टाक ना, म्हणजे तुझं त्यांच्याशी लग्न होऊन जाईल. वीरचं ते वाक्य ऐकून अक्षिता त्याला जाऊन बिलगली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. वीर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अक्षिताने त्याला इतकं घट्ट पकडलं होतं की ती त्याला सोडायला तयार नव्हती. अक्षिता, प्लीज शांत हो, एवढं काही झालं नाही. वीर, तनिषाला माझ्याशी एवढी काही खुन्नस होती की तिने त्या गुंडांना सांगून मला सरळ किडनॅप करायला लावलं. ज्या वेळेला ते गुंड माझ्यासमोर होते ना, त्यावेळेला त्यांना बघून मी खूप घाबरले होते. यांच्या तावडीतून मी सुटते की नाही असं मला वाटत होतं. अक्षिता, तुझी तिच्याशी काहीच खुन्नस नव्हती, फक्त तिला असं वाटत होतं की तू तिच्या येणाऱ्या मार्गात आडवी येतेस म्हणून तिने हे सगळं केलं. पण आता सगळं काही ठीक आहे, वीर तिला शांत करत बोलला. तू खाली चल. वीर, नाही, मला खाली यायचं नाहीये. अक्षिता खाली येत नाहीये हे पाहून वीरने अक्षिताच्या हाताला पकडलं आणि तिला खाली घेऊन आला. वीरने तिच्या असं हाताला पकडलेलं पाहून सगळेजण चांगलेच घाबरले होते. नक्की काय झालं आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात उभा राहिला होता. पण वीरचा चेहरा मात्र एकदम सौम्य वाटत होता. वीर, काय झालंय? तू तिला असं हाताला पकडून खाली का आणलं? पार्वती, अक्षिताला माझ्याशी लग्न करायचं नाहीये, तिला दुसरं कोणीतरी आवडतं, वीर बोलला आणि हे ऐकून सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले. अक्षिता, कोण आहे तो? अंकुर गंभीर चेहरा करत बोलले. बाबा ते. अक्षिता काही बोलणार, तोच. मी सांगते कोण आहे तो. नंदिनी, तू इथे कशी काय? अक्षिताने तिला अचानक आलेला पाहून विचारलं. मला वीर सरांनीच बोलावलं होतं. नंदिनी, काय? अक्षिता वीरकडे आश्चर्याने बघत बोलली. हो. वीरने होकारार्थी मान हलवली. तुला माहिती आहे ना की अक्षिताला कोण आवडतं ते? मग सांग ना पटकन. अंकिता नंदिनीला म्हणाल्या. मावशी, ते अक्षिताला वीर सर आवडतात. नंदिनी पटकन बोलून गेली. वीर बोलतोय की अक्षिताला दुसरं कोणीतरी आवडतं आणि तू म्हणतेस की अक्षिताला वीर आवडतो. नक्की आहे तरी काय हे सगळं? आजी, त्या दिवशी वीरनी मला सांगितलं की त्यांना मी आवडते म्हणून. मग त्यांनीही मला प्रश्न विचारला होता की तुला कोणी आवडत नाही का?
माझ्या तोंडातून असं सहजच निघून गेलं की मला दुसरं कोणीतरी आवडतं. नंतर मी त्यांना हे सांगू शकले नाही की मला सुद्धा ते आवडतात. अक्षिता, आता मी जेव्हा वरती आलो तेव्हा तुला विचारत होतो, तेव्हा तू का मग मला हे सगळं सांगितलं नाहीस? वीर, तुम्ही मला बोलू दिलत का? अक्षिता, म्हणजे खरंच तुला मी आवडतो का तू हे यांचं मन राखण्यासाठी बोलतेस? वीर, दादा बास कर ना आता, किती वेळा विचारशील? तिने एकदा सांगितलं ना की ती वाक्य असंच बोलून गेली होती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तिच्या मनात सुद्धा तू आधीपासूनच होतास. फक्त तुझं तनिषासोबत लग्न ठरलं होतं म्हणून ती तुला हे सगळं सांगायला घाबरत असेल. तेव्हा मनात असूनही ती तुला सांगू शकत नसेल, असंही झालं असेल. पिहू वीरला म्हणाली. आय एम सॉरी अक्षू. पिहू तिची माफी मागत बोलली. कशासाठी? अक्षिता, मला आणि आजीला आधीपासूनच डाऊट होता की तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस. म्हणून मी तुझ्या कॉलेजमध्ये जाऊन तुझ्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढली होती. तेव्हाच मला कळलं होतं की तू अनाथ नाही आहेस, तुझ्या आई वडील आहेत. म्हणून मी तुझ्या घरी जाऊन तुझ्या आई बाबांना हे सगळं सांगितलं होतं की तू आमच्या घरी राहतेस. पिहू, काय? पण काकांनी तर मला सांगितलं की त्यांना हे सगळं नंदिनीने सांगितलंय. वीर, हो, हे सगळं त्यांना नंदिनीने सांगितलं. हे मला तिथे गेल्यानंतर कळलं. त्यांनी अक्षिताला घरातून बाहेर का काढलं, ती आपल्यासोबत आपल्या घरात का राहते हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं. मला खूप वाईट वाटलं. या सगळ्यांमध्ये तिची काहीही चूक नसताना तिला न केलेल्या चुकीची शिक्षा दिली जातीये. म्हणून मी इथे आल्यानंतर आजीला हे सगळं सांगितलं. तेव्हा आजीला सुद्धा माझं म्हणणं पटलं. आम्ही त्याच वेळेला अक्षिताला हे सगळं विचारणार होतो, पण तिला विचारून आम्हाला तिचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून आम्ही शांत राहिलो. पण आज सगळ्यांसमोर ही गोष्ट आलीच आहे म्हणून मी तुझी सगळ्यांसमोर माफी मागते. पिहू, नाही पिहू, या घरामध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट तर तूच मला केला आहेस ना? अक्षिता पिहूला म्हणाली. मेन विषय राहिला बाजूला आणि बाकीचेच विषय काढत बसलात काय सगळे? पार्वती, हो आजी, मी लग्नाला तयार आहे. अक्षिता मेन मुद्द्यावरच बोलली. मग कधी काढायचा लग्नाचा मुहूर्त? प्रकाशराव, ब्राह्मण काका इथेच आहेत तर त्यांनाच विचारून घेऊ. आणि अक्षिताचे जन्मवेळ तर तुम्हाला माहीत असेलच ना? पार्वती, सगळ्यांनी ब्राह्मण काकांना अक्षिताची आणि वीरची पत्रिका दाखवली. दोघांच्या पत्रिका जुळल्या. दोघांचे 36 पैकी 32 गुण जुळले गेले. त्यामुळे दोघांच्या चेहऱ्यावरही हसू होतं. मुहूर्त तर उद्याच आहे, त्याच्यानंतर परत लवकर मुहूर्त भेटणार नाही आणि नंतर लग्नाचे मुहूर्त संपतायत, ब्राह्मण काका बोलले आणि सगळ्यांचे चेहरे पुन्हा गंभीर झाले. आजी, उद्याचा मुहूर्त आहे, एवढ्या कमी वेळात कशी काय तयारी होईल? वीर, हो रे, तू अगदी बरोबर बोलतोयस. पार्वती, आणि आजी, मला सुद्धा लग्नामध्ये एन्जॉय करायचं आहे. हे तनिषाचं लग्न दादाशी होतंय ना, हे ऐकूनच माझी सगळी एन्जॉयमेंट तिथेच संपली होती, पण आता नाही आहे. पिहू, मग ठीक आहे, आपण यावर्षी लग्नच कॅन्सल करू. लग्नाचा मुहूर्त पुढच्या वर्षीचा बघू. पार्वती, नाही आजी, उद्याचा मुहूर्त ठीक आहे, वीर बोलला आणि सगळेजण हसू लागले. आधी हा लग्नच करायला तयार नव्हता. कितीतरी वेळा याने याचं लग्न मोडलंय. फक्त ह्या वर्षी कॅन्सल करून पुढच्या वर्षी लग्न करूया म्हटलं तर याला थोडंसुद्धा धीर धरवत नाही. पार्वती, ह्यालाच तर म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. प्रकाशराव हसत बोलले. आणि दादा, तसंही मेहंदीची आणि हळदीची रसम तर झालेलीच आहे ना तुमच्या दोघांची? पिहू, कधी? सगळ्यांनी आश्चर्याने विचारले आणि पिहूने मेहंदीचा आणि हळदीचा सगळा किस्सा सगळ्यांना सांगितला. म्हणजे हे सगळं आमच्या डोळ्यासमोर घडत होतं आणि याची आम्हाला थोडीसुद्धा चाहूल लागली नाही. प्रकाशराव, मेहंदी आणि हळद तर आधी झालेलीच आहे, फक्त आता लग्नाच्या विधी करायच्या बाकी आहे. मग त्या पण उद्याच करून टाकू. अंकुर, अक्षिताच्या कपड्यांची जी खरेदी वगैरे करायची आहे ते सगळं मी आणि अक्षिता दोघे मिळून करू. बाकीची सगळी तयारी तर तुम्हालाच करावी लागेल. वीर, माझी काहीच हरकत नाहीये. अक्षिता, ठीक आहे, मग आपण आत्ताच जाऊ. वीर, हो हो, तुम्ही आत्ताच जा, म्हणजे निदान आम्हाला तयारी करायला मोकळा वेळ तरी मिळेल. रमा, आणि आमच्या होणाऱ्या सुनबाईंना जरा सांभाळून आण.
त्यांना फास्ट गाडी चालवलेली अजिबात आवडत नाही. पार्वती, अक्षिता चल. वीर तिच्या हाताला पकडून बाहेर घेऊन गेला.